धुळे पोलिसांची मोठी कारवाई। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावठी कट्ट्यासह एकाला अटक। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले असून शहरात दहशत माजविण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अवैध शस्त्रांविरुद्ध सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही धडाकेबाज कारवाई राबविण्यात आली। वनखेडी रोडवरील डम्पिंग ग्राउंड परिसरात सापळा रचून पोलिसांनी अरबाज मोहम्मद शरीफ अन्सारी याला शिथापीने ताब्यात घेतले। त्याच्या झडतीत 40,000 रुपये किमतीचे विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल हस्तगत करण्यात आले असून या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांचे मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून निवडणुकीच्या काळात कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड इशारा पोलिसांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। धुळे महानगरपालिका 2026 निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे शहरामध्ये विविध अवैध धंद्यांवर कारवाईसाठी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक देवरे सरांनी आदेश केलेले होते। त्याप्रमाणे काल अवैध दारू बनवणे व विक्री याची मोहीम होती। त्यावेळी सुद्धा धुळे शहर पोलिसांनी चांगल्या पद्धतीने कामगिरी केली। त्याचप्रमाणे आज गोपनीय माहिती मिळाली की एक इसम त्याचं नाव आहे अरबाज मोहम्मद शरीफ अन्सारी, राहणार मौलीगंज, हा वरखेडी रोडवरील डम्पिंग ग्राउंडजवळ अवैध अग्निशस्त्र घेऊन दहशत माजवत आहे अशा पद्धतीची गोपनीय माहिती मिळाली। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक त्या ठिकाणी रवाना केले खात्री करण्यासाठी। सदर इस्माला ताब्यात घेतले आणि त्याची अंगझडती घेतली तर त्यावेळी त्याच्याकडे एक गावठी पिस्टल मिळून आलेले आहे। त्याची अंदाजे किंमत 40,000 रुपये आहे। सदर इस्मावर यापूर्वी सुद्धा आझादनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक गुन्हा दाखल आहे। त्याने हे पिस्टल कुठून आणले, त्याचा उद्देश काय होता, या अनुषंगाने गुन्हा दाखल केल्यानंतर तपास आम्ही करीत आहोत। तसेच धुळे शहरामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंद्यांवर यानंतरही सतत अवैध धंद्यांवर मोहीम ही राबवण्यात येणार आहे। नागरिकांनाही आवाहन करतो की अशा पद्धतीने कुठे अवैध धंदा किंवा कुठे अवैध अग्निशस्त्राचा वापर होत असेल तर त्यांनी स्थानिक पोलीस किंवा स्थानिक गुन्हे शाखा यांना संपर्क करावा।